तालुक्यातील नेसरीजवळील हाडलगे गावात अमानुष्य मारहाण झालेली आहे। लहान निरागस मुलांना एका व्यक्तीने मारहाण केलेली आहे। ह्यामुळे ही लहान मुलं सध्या अत्यवस्थ असून अगदी सिरियस झालेली आहे। तर आज गडिंग्लज शिवसेनेकडून यांचा निषेध करण्यात येत आहे। आपल्यासोबत तालुका प्रमुख संजय संकपाळ त्यांच्याशी बोलणार आहोत। संकपाळ साहेब, काय घटना होती नेमकी आणि काय परिस्थिती आहे सध्याच्या मुलांची? ती मुलं आज त्या मुलांना मारहाण झाल्यामुळे ती मुलं आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। तो जो आरोपी आहे तो हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असं समजते आणि या संदर्भात त्यांना कडक कारवाई करून पुन्हा गडिंग्लज तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडू नयेत यासाठी कायद्याचा जरब बसवावा यासाठी उपविभागीय अधिकारी यांना आज आम्ही निवेदन देऊन या घटनेचा शिवसेनेच्या तर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांना आम्ही निवेदन देऊन याच्यावर पुढील कारवाई योग्य ती कारवाई करून असा कायद्याचा जरब बसवावा की पुन्हा गडिंग्लज तालुक्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या घटना घडू नयेत, लहान मुलांच्यावर अत्याचार होऊ नयेत, महिलांच्यावर अत्याचार होऊ नयेत यासाठी आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे। गडिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील हाडलगे गावामध्ये लहान मुलांना अमानुष मारहाण झाली। पोल्ट्रीजवळ खेळत असताना कोंबडी दबावल्याचा आरोप करून संबंधित पोल्ट्रीधारकांना लहान मुलांना बेदम मारहाण केली आहे। या माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून सदर घटनेचा आम्ही गडिंग्लज शिवसेनेच्या वतीनं प्रथमतः जाहीर निषेध करतो। आज गडिंग्लज शिवसेनेच्या वतीनं मान्य प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कडक कारवाई करून कायद्याचा भाग त्याला दाखवण्याची आम्ही विनंती केली असून सदर व्यक्तीवर कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे। तर आता आपल्यासोबत हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी बोलत होते। नेसरीजवळ हाडलगे गावात जो काय प्रकार घडला हा माणुसकीला काळीमा फासला असून सर्वत्र याची सोशल मीडियावर याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आता या घटनेवर पोलीस काय कारवाई करणार, आता ह्या मुलांची प्रकृती कधी सुधारणार त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी कॅमेरामन अमित कोरी यांच्यासह धनंजय शेटके, गडिंग्लज।